वृक्षात रूपांतर होऊन पाहता पाहता अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण झाले आहे। तर आज आपण अमृत महोत्सवी वर्ष हे अविस्मरणीय पद्धतीने साजरा करणार आहोत। त्यासाठी आपल्या विद्याविनय सभा गुरुकुलचा ध्वज फडकवावा व आज अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्यासाठी प्रेरणा द्यावी। राउंड घ्या मी घेतो बस उपस्थित पालक वर्ग, माजी विद्यार्थी, शिक्षक वर्ग आणि बाल मित्रांनो, आपला गुरुकुल यंदा अमृत महोत्सव 75 वर्षाचा हा महोत्सव साजरा करीत आहे। अगदी वेगळ्या प्रकारे या निमित्त विविध कार्यक्रम एक आठवडाभर आयोजित करण्यात आलेले आहेत की ज्यात सर्वांचाच आपला सहभाग आहे। या महोत्सवाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। मुख्याध्यापक श्री तारे सर यांना विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना सर्व पालकांना मनापासून नमस्कार। व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्या छत्रछायाखाली गेले 55 वर्ष मी या गुरुकुलशी निगडीत आहे, ते माझे मार्गदर्शक, माझे दुसरे वडील आदरणीय दीपक सर, माझी माई आदरणीय कल्याणीबाई, त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आता मी या ठिकाणी काम करत आहे
ते माझे मार्गदर्शक, माझे मित्र आणि या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय दिनेशजी राणावत सर, मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक आदरणीय पळसकर सर, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका आदरणीय कालगुणे मॅडम आणि प्राथमिकच्या मुख्याध्यापिका आदरणीय कांबळे मॅडम, आणि ज्याच्या खांद्यावरती पुढच्या काळात या गुरुकुलाची धुरा येणार आहे, जो आज राणाव साहेबांच्या, दीपक सरांच्या मार्गदर्शनाखाली माझ्याबरोबर काम करत आहे, तो माझा अनुज म्हणजे निरंचा मुलगा अनुज. या सर्वांचंच मी या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो. ज्यांच्यासाठी आजचा हा आनंद मेळावा आयोजित केलेला आहे ते माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आणि ज्यांनी हा आनंद मेळावा आयोजित करण्यासाठी अपार कष्ट घेतलेत ते माझे सर्व शिक्षक, सहकारी, बंधू भगिनी, यांचं मी या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो. 6 मार्च 1949 या दिवशी या गुरुकुलाची या ठिकाणी स्थापना झाली. इवलेशे रोप लाविले द्वारी, तयाचा वेदू गेला गगनावेरी. हे छोटस रोपट पाहता पाहता त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं आणि आजचा हा आनंद सोहळा आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. या आनंद सोहळ्याचं नियोजन करावं अशी आदरणीय राणावत साहेबांची फार इच्छा होती. सर्वच शिक्षकांनाही त्यात एक कौतुक होतं, नवल होतं की शाळा 75 वर्ष पूर्ण करतीये आणि हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात झाला पाहिजे. हे सर्व आमचे सर्व जे विश्वस्त आहेत, ट्रस्टी आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्यांच्याकडून मान्यता मिळवणं, हे संपूर्ण काम ज्यांनी केलेलं आहे ते म्हणजे राणावत सर. एकदा राणावत सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांनी जर पुढाकार घेतला नसता तर मला वाटतं आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी झाला नसता. खूप मोठं बजेट होतं, ते सांगत नाही मी, पण राणावत साहेबांनी ते मंजूर करून घेतलं आणि सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, 75 वर्षाचा कार्यक्रम आहे. या 75 वर्षात आपण जे विविध स्पर्धा घेतोय, जे कार्यक्रम करतोय, ते भव्य दिव्यच झाले पाहिजे, त्याची बक्षीसही भव्य दिव्यच असली पाहिजेत, असं राणावत साहेबांनी आम्हा सगळ्या शिक्षकांना सांगितलं. मी थोडंसं कंजूसपणा केला होता, पण राणावत साहेब म्हणले असं नाही. गुरुकुल ही खूप जुनी संस्था आहे. गुरुकुलचं एक वेगळं नाव आहे. फक्त लोणावळा नाही, मावळ तालुका नाही, जिल्ह्यात नाही, तर संपूर्ण राज्यभर आणि राज्याच्या बाहेरही गुरुकुलचं नाव आहे. कारण आपल्याकडे वसतिगृह होतं आणि या वसतिगृहात महाराष्ट्राच्या बाहेरूनही परराज्यातून मुलं शिकायला येत होती. त्यामुळे आपला जो काही असेल ते भव्य दिव्य छान असलं पाहिजे अशी राणावत सरांची इच्छा होती. त्याला दीपक सरांनी, कल्याणीबाईंनी पाठिंबा दिला, सर्व विश्वस्तांनी पाठिंबा दिला. त्या सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी जे पालक आहेत त्या पालकांचे तर विशेष आभार मानतो, कारण तुम्ही पालक आणि तुमचे विद्यार्थी आमच्या शाळेत आहेत, म्हणून खरं तर आम्ही तुमच्या समोर उभं राहून बोलत आहोत. त्यामुळे तुम्हा सर्व पालकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने. आजचा हा आनंद मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी जास्त बोलत नाही, कारण सरांचंही नंतर या ठिकाणी 2 शब्द आहेत, राणाव साहेबांचे आहेत. मी फक्त पालकांना एवढंच आश्वासन देऊ इच्छितो, दीपक सर, कल्याणीबाई आणि राणाव साहेबांच्या वतीने आणि माझ्या सर्व विश्वस्तांच्या ट्रस्टीच्या वतीने, की तुम्ही एका योग्य आणि चांगल्या शाळेत आपली मुलं दाखल केलेली आहेत, आपली मुलं त्या शाळेत घातलेली आहेत. अगदी निश्चिंत राहा, तुमच्या पाल्याचं भविष्य हे उज्ज्वलच आहे आणि ते उज्ज्वल असेल यासाठी माझी शाळा, माझे सर्व शिक्षक नक्की प्रयत्न करतील. तुमचा हा विश्वास असाच आमच्यावर राहू द्या. आणि आजचा हा जो आनंद मेळावा आहे, थोडंसं रंगोळ्याचं पालकांना मी त्या दिवशी राणाव साहेब मी आवाहन केलं होतं पालकांना, विशेष म्हणजे महिला वर्गाला आवाहन केलं होतं की यांना सांगा की माझ्या पर्स भरून मला पैसे द्या, आणि जेंट्स पालकांना सांगितलं होतं की तिला सांगा की माझा किस्सा देखील भरलेला असू दे. तर तुम्ही भरपूर काही घेऊन आला असेल. आमच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने खूप काही छान छान पदार्थ तयार केलेले आहेत.
त्यांचा आनंद घ्या, तुम्ही आनंद घ्या, आम्हाला आनंद द्या आणि आनंदाच्या डोही आनंद तरंग अशा आपण छान आनंदात तरंगत राहू आणि आपली गुरुकुल जास्तीत जास्त प्रगती पथावर कशी जाईल, तिची प्रगती कशी होईल, ती यशस्च्या शिखरावर कशी पोहोचेल यासाठी पालक, विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत ह्या व्यासपीठावर उपस्थित आम्ही सर्वच आणि माझे सर्व शिक्षक प्रयत्न करतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो, आश्वासन देतो आणि संयोजकांनी मला या ठिकाणी माझं 2 शब्द व्यक्त करण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अध्यक्ष श्री दीपक गंगोळी सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांना मोलाचे मार्गदर्शन करावे. तारे सरांनी सांगितलं की हा आनंद मेळावा आहे, एक आठवडा हा, तेव्हा जरा आनंद दिसतोय चेहऱ्यावर. सगळे असे गंभीर होऊन बसले, मुलं सुद्धा गंभीर होऊन बसले. इथं पाककला स्पर्धा ठेवली आहे पालकांकरता आणि मला मागच्या वेळी आल्या वेळेला असं कळलं की समजलं की पुरुष पालकांप्रमाणे स्त्री पालकांप्रमाणे पुरुष पालकांनीही त्यात मोठ्या संख्येनं सहभाग घेतलेला आहे आणि याचा मला अतिशय आनंद वाटला. कारण आता अमुक कामं स्त्रियांनी करायची, अमुक कामं पुरुषांनी करायची असं राहिलेलं नाही. मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या पिढीत ते होतं, त्यामुळे आम्हाला स्वयंपाक येत नाही. पण माझ्या नंतर माझी 2 मुलं आणि आता ही 3री पिढी, माझी नातवंड अनुज उत्तम स्वयंपाक करतात. आमच्याकडे कोणी पाहुणे येणार असले तर सांगायचे माझं मुलं की आई तू दमतेस, तू काही करू नकोस, मी करतो. तर आता सगळी कामं, नाहीतर घरातला केर काढणं फक्त मुलींनाच करायचं, खेळायला जायचं नाही मुलींनी, फक्त मुलांनी खेळायला जायचं. हे सगळं जे आता बदललेलं आहे. आणि याचा जेव्हा मी विचार आता करायला लागलो तर मला एक दुसऱ्या महायुद्धाकालीन एक गोष्ट आठवली. जर्मनीमध्ये जेव्हा पराभव व्हायला झाला तेव्हा त्यांनी सगळ्या पुरुषांना, अगदी 18 वर्षाच्या खालचे सुद्धा, 15-16 वर्षांची मुलं सुद्धा सैन्यात भरती करत होती. अशा त्या काळामध्ये जर्मनीतल्या एका शस्त्रास्त्राच्या कारखान्याला एका भारतीय शिष्टमंडळानं भेट दिली. तिथं एक मुलगा, एक कामगार इतका तन्मयतेनं काम करत होता की त्यांनी त्या मॅनेजरला म्हटलं की हा कामगार बघा किती छान काम करतोय. सॉरी, तो मॅनेजर म्हणाले सॉरी, तो कामगार नाही आहे, ती कामगार आहे, ती माझी मुलगी आहे. माफ करा, तुम्ही तिचे वडील आहात हे आम्हाला माहित नव्हतं. पुन्हा सॉरी, कारण की तिचे वडील नाही, मी तिची आई आहे. तेव्हा स्त्रिया सुद्धा त्या ठिकाणी, स्त्रिया त्यांच्या मुली या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शस्त्रास्त्र निर्माण करण्याचा कार्य करत होता. युरोपात हे जे आहे ते आपल्याकडे आता आलंय आणि हा भेदभाव हळूहळू कमी होतोय. मुली देखील क्रीडांगणावरती उतरत आहेत आणि तुम्ही जर पाहिलं, माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल की महिलांनी जास्त आंतरराष्ट्रीय यश मिळवलंय पुरुषांपेक्षा सगळ्याच क्षेत्रामध्ये, खेळामध्ये. तर ही एक विशेष अभिनंदनीय गोष्ट आहे. मुलं आणि मुली या दोघांचाही विकास व्हावा हे ध्येय गुरुकुलनं पहिल्यापासून ठेवलं आणि आताही तेच आहे. आणि यात आपण पालक सहकार्य करीत आहात याचा मला अतिशय आनंद होतो. मी आपला जास्त काही वेळ घेणार नाही कारण मला पुन्हा 13 तारखेला बोलायचं आहे. त्यामुळं एवढंच सांगतो की हे 8 दिवस, हा आठवडा आपण अत्यंत आनंदानं, खेळीमेळीनं, शेवटच्या दिवशी हजाराहून अधिक माझे विद्यार्थी येणं अपेक्षित आहे. आज माझे विद्यार्थी फार थोडे आलेत, पण मला आनंद झाला की अगदी जुना
मी जेव्हा इथं आलो त्यावेळेला आलेले अब्बास इथं आज आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करतो विशेष. आणि न येताना असेच आणखीनही लोकांना विद्यार्थ्यांना घेऊन या आपल्या सोबत, हे मला सांगायचं आहे. तेव्हा सर्वांना आनंद उपभोगा, आनंद लुटा, आनंद द्या, एवढाच संदेश या निमित्तानं देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. दीपक सर, कल्याणीबाई, सारे सर, अनुज, तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक पळसकर सर, कलगुडे मॅडम, कांबळे मॅडम, माझे सगळे शिक्षक, तिन्ही विद्यालयातले विद्यार्थी मित्र आणि माझे विद्यार्थी संघातले मित्र. ऑफिशियली आज आपलं उद्घाटन झालं इथे अमृत महोत्सवी कार्यक्रमाचं. आणि हे 5 दिवस आपण एकदम आनंदाने सेलिब्रेट करायचे. हे सगळं मुलांसाठी आहे आणि माझी विद्यार्थ्यांसाठी. सारे सरांनी सांगितलं सगळं त्याप्रमाणे आपल्या ट्रस्टींनी फक्त सपोर्ट देण्याचं काम केलं. बाकी जी मेहनत केली आहे सारे सरांच्या पुढाकाराने आणि माझे विद्यार्थी संघ आणि आपले शिक्षक शिक्षिका आणि इव्हन विद्यार्थी त्यांनी जी मेहनत केली आहे त्याचं हे फळ आपल्याला परिणाम दिसत आहे. म्हणून मी सुरुवातीला सगळ्यांचा या ठिकाणी आभार मानतो की सगळ्यांच्या मेहनतीमुळे, एकजुटीमुळे हे आपलं कार्यक्रम एकदम छान होणार आहेत 5 दिवस. आणि जास्त वेळ न घेता मी आता डिक्लेअर करतो की आता सगळ्यांनी आनंद घ्यावा या कार्यक्रमाचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यक्त करता आले असते तर अश्रूंची गरज भासलीच नसती. शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर अश्रूंची गरज भासलीच नसती. सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमत उरलीच नसती. भावनांना किंमत उरलीच नसती. याकरिता आभारी झालेच पाहिजे. मी सौ कोमल गायकवाड टीचर यांना विनंती करते की त्यांनी आभार मानावे. आपला माजी विद्यार्थी संघाचा एक उल्लेख केला तर या ठिकाणी अनंत पाडाळे, अभिजित देशमुख, प्रमोद खिल्लारे आणि आमचे अब्बासभाई या आणि अजून बरेच माजी विद्यार्थी आहेत ज्यांनी खूप मदत केलेली आहे. त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. मन सुखावते, झाडाच्या सावलीत मन विसावते, सूर्याच्या कोवळ्या किरणांनी मन प्रसन्न वाटते. तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. म्हणून त्यांच्या कृत्यांची जाणीव असणं गरजेचंच आहे. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या विद्या विनय सभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आपले सर्व पालक आणि विद्यार्थी, मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. खाली बसून द्या मुलांनी सगळ्या. लगेच गर्दी करू नका तिकडे स्टॉल वरती. मुलं या आतमध्ये या. बसा बसा, खाली बसा सगळे मुलं. मुलं आतमध्ये या. लगेच स्टॉल वरती गर्दी करू नका. थोड्या वेळाने जा तुम्ही सगळे. मावशी मुलांना पाठवा इकडे आतमध्ये. तिकडची मुलं बघा, तिकडची मुलं ती किती मॅडम त्या मुलांना आतमध्ये पाठवा इकडे. पाठवा मुलांना आतमध्ये जरा. पण घेऊन या आपण जाऊ. वरती इथं कोपणे बघा जरा प्लीज. तुम्ही सर्व पालक आमचे आधार आहात. जरा आधाराचा थोडासा हात.
असल्याशिवाय पालकांच्या स्टॉलवरती एंट्री देऊ नका तुम्ही. दादा वरती वरती. आपल्याकडे मग त्याच्यामध्ये काय होतं तुम्ही तिकडनं बॉल रोल करणार याच्यावरती टेबलवरती आणि नंतर एकाच हिटमध्ये जर सगळे
दोन प्रतिस्पर्धी आहेत एका लाईन मध्ये त्यांची बॉल आली पाहिजे एका लाईन मध्ये एका कलरचा हिला एक पाणीपुरीचं दे.